कोल्हापुरात महाद्वार रोडवरती सौम्य पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला. मिरवणूक रेंगाळल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे. सौम्य पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला. मिरवणूक रेंगाळल्याची माहिती समोर आली आणि मिरवणूक रेंगाळल्यानंतर आता हा लाठीचार्ज करण्यात मैडम 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 मी फाईल करतो. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले. शेखर, आपण पाहतोय कोल्हापुरात महाद्वार रोडवरती सौम्य पद्धतीनं लाठीचार्ज करावा लागलाय. मिरवणूक रेंगाळल्याची माहिती समोर आली आहे. काय सविस्तर माहिती आहे? करण बरोबर आहे. कोल्हापुरात मिरवणूक जी आहे ती आता महाद्वार रोड या ठिकाणी अनेक मंडळ जे ते दाखल झालेले आहेत. मात्र मिरवणुकीचा जो वेग आहे तो काहीसा मंदावल्यामुळं पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. कोल्हापुरातल्या प्रॅक्टिस क्लब या ठिकाणी जो डॉल्फी मोठ्या प्रमाणात जो होता त्या ठिकाणी वेग सुद्धा मिरवणुकीचा मंदावला होता आणि म्हणूनच पोलिसांनी लाठीचार्ज करत सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची विनंती केलेली आहे. पुढे जाण्यासाठी सूचना ज्या त्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं. मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर ही मिरवणूक सुरळीत सुरू झालेली आहे. अजूनही रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा दणदणाट अजूनही दिसतोय. पोलिसांनी 12 वाजेपर्यंतच डॉल्बीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळं 12 वाजता सर्वच डॉल्बी बंद केले जातील अशी माहिती मिळते. मात्र सध्या ही सगळी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह जी कोल्हापुरातल्या महाद्वार रोड या ठिकाणी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केलेला आहे. सौम्य लाठीचार्ज होता. त्यामुळं काही काळ ही मिरवणूक जी मंदावली होती. मात्र आता पुन्हा एकदा या मिरवणुकीनं वेग काही प्रमाणात घेतलेला आहे. मात्र अजूनही अनेक मंडळ जी आहेत ती रांगेमध्ये आहेत. त्यांना महाद्वार रोड या ठिकाणी यायचं आहे. डॉल्बी मोठ्या प्रमाणात घेऊन जे आहे ते मंडळ या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच या सगळ्यांना पोलीस जे आहेत ते तात्काळ या मार्गावरून वेगानं जाण्यासाठी विनंती करतायत आणि त्यांचीच विनंती मान्य केली असल्यामुळे हा लाठीचार्ज जे आहे ते केलेला आहे. आणि आता आपण ही मिरवणूक पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला करत. नक्कीच शेखर, खरं तर 12 वाजण्यासाठी आता काही म्हणजे अगदी 13-14 मिनिटं शिल्लक आहेत. काय घडामोडी घडतात वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू. तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. मैडम मैडम मैडम